नाते हे सांभाळून ठेवायचे असतात. कारण एकदा एक नातं तुटल्यासारखं झालं, की ते मग एका दोरीमध्ये जर आपण कैचीनं कापू, तर ते कसे 2 हिस्से होऊन जाते तसं. मग त्यानंतर त्या नात्यात गाठ पडून जाते. पण याचा अर्थ हे नाही, की ते नातं पूर्णपणे खराबच झालेलं आहे. नातं पुन्हा चांगलं होऊ शकतं. आपण पुन्हा नवीन दोर बनवू शकतो. पण लक्षात घ्या, जर त्याची गरज नाही पडू द्यायची असेल, तर नातं टिकवण्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट एफर्ट्स म्हणजे सतत त्या नात्यासोबत चांगलं करण्यासाठी किंवा कन्सिस्टंट एक स्टेबल नातं ठेवण्यासाठी आपल्याला कन्सिस्टंट एफर्ट करावंच लागते. छोट्या-छोट्या गोष्टी कराव्या लागते. एखादी मेसेज, एखादी फूल पाठवून देणं, त्यानंतर कॉल करून विचारणं कसे आहे, हे सगळं या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या बर्थडेजला असं खूप मोठं गिफ्ट पाठवण्याची गरज नाही. पण एक सिंपल आपण जर त्यांना विश केलं, कॉल केला, त्यांचा बर्थडे जरी आठवण ठेवला, दॅट इज ऑल्सो इनफ. पण नातं टिकवण्यासाठी आपल्याला हे सतत करावं लागतं. बघा, जर कन्सिस्टंट एफर्ट्स नसले तर फ्रेंडशिप सर्व्हाइव्ह करू शकत नाही. त्यामुळे कन्सिस्टंट एफर्ट्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे कन्सिस्टंट एफर्ट फक्त नात्यात नाही तर आपल्याला कुठेही करता येईल आणि करत राहू तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच मिळेल. जसं कोणत्या तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर होताय किंवा कुठे पण काम करत आहे, तर कन्सिस्टंट एफर्ट जर आपले दिसले लोकांना किंवा देवाला सुद्धा दिसले ना ते, तर आज ना उद्या त्याचं फळ आपल्याला मिळतंच. आपण कन्सिस्टंट काम करत राहावं, सतत काम करत राहावं, चिकाटीनं काम करत राहावं, कोणतंही काम असो. फक्त असं काम करावं की जे आपल्या मनाला आवडतं. मी प्रत्येक वेळेस लोकांना हेच सांगतो माझ्याकडे जेव्हा कधी ते ॲडवाइसला येतात, की तुमचं हार्ट जर हो म्हणत असेल त्या गोष्टीला, तर ते फॉलो करा. आणि जर नाही म्हणत असेल, तर ते बिलकुल सध्यासाठी करू शकता तुम्ही जोपर्यंत तुमचं हार्ट ज्या गोष्टीसाठी हो म्हणते, ते करायला जर थोडाफार वेळ असेल, की त्याच्यात जायसाठी आपल्याला वेळ लागणार असेल, तर जे हार्ट नाही म्हणतं त्याच्यात सतत सध्या फायनान्शियली स्टेबल राहण्यासाठी, तर ते तुम्ही करू शकता. पण सतत अशा गोष्टीकडे फॉलो करा ज्याच्याकडे तुमचं हार्ट हो म्हणतं, की ही गोष्ट आपल्याला चांगली आवडते. ऑल्वेज फॉलो युअर हार्ट. फक्त असं लक्षात घ्या, की कोणाला हर्ट नका करू तुमच्या हार्टला फॉलो करताना. हे एकदा लक्षात ठेवा आणि सेफली काम करा. बेस्ट विशेस.